परंतु एक वस्तुस्थिती आहे की 79A 79B आल्यानंतर लोकांना दिलासा मिळाला होता. अगदी आमच्या अगदी G7मध्ये सचिन भाऊ आहे, तिथे 90% लोक पुढे आली होती की आता आम्हाला बरं वाटते की आम्ही आमचे प्रस्ताव या ठिकाणी सादर करू. दुर्दैवाने न्यायालयाच्या सगळ्या समस्येमुळे परत त्याच्यामध्ये दिरंगाई झाली. खरं म्हणजे शासनाने फास्ट ट्रॅकवरती हे सगळं प्रकरण न्यायाला पाहिजे होतं. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला फास्ट ट्रॅकवरती जाऊन तातडीने याच्यात निर्णय घेता आला तर त्या बाबतीत एक प्रयत्न करावेत. दुसरं असं की या ठिकाणी आपण स्ट्रक्चरल ऑडिट म्हाडाकडून केलं जात आहे, वस्तुस्थिती आहे. परंतु माझी विनंती आहे की म्हाडाने स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर सेकंड ओपिनियन म्हणून रहिवाशांना संधी द्यावी आणि रहिवाशांकडून जे सेकंड ओपिनियनचं स्ट्रक्चरल ऑडिट येईल ते ग्राह्य धरावं अशी माझी विनंती आहे. कारण यामध्ये नेहमीच वाद किंवा तफावत होत असते आणि मग आता एकतर आपण अशा तऱ्हेने निर्णय घ्यावेत. दुसरी गोष्ट आहे की आजच्या घडीला आपले कोर्टाच्या नियमाने किंवा कोर्टाच्या आदेशाने जजेसची समिती आली, त्यांनी 13,000 इमारती धोकादायक डिक्लेअर केल्या. आज जवळजवळ 82 इमारती अति धोकादायक आहेत आणि जवळजवळ 178 इमारती C1 कॅटेगरीमध्ये आहेत. म्हणजे आज प्रत्येकाला नोटीस गेले. दरवर्षी पावसाळ्यामध्ये ही समस्या निर्माण होते. ते प्रत्येक जुन्या साईडला रहिवासी टेन्शनमध्ये असतो की हा पावसाळा माझा कसा जाईल आणि त्यामुळे सातत्यानं मग लोकप्रतिनिधींना भेटून बाबा मला याच्यातनं दिलासा द्या अशा तऱ्हेने आपण काय केलेलं आहे की आता ह्यावेळेला आपण ही नवीन योजना जाहीर केली. आम्ही तुम्हाला 20,000 भाडं देतो, तुम्ही तात्पुरते शिफ्ट व्हा. आज मुंबई शहरामध्ये, माफ करा मला असं चुकीचं बोलायचं नाही कोणाबद्दल, परंतु एखादं झोपडीवाचं घरसुद्धा पाहिजे त्याचं किमान भाडं या ठिकाणी 40,000 आहे. लक्षात ठेवा, कुठेही 20,000त घर मिळत नाही. बरं, आपण 20,000 देताना अटही अशी टाकलेली आहे की 100% लोकांची संमती असेल तरच आम्ही भाडं देऊ. माझी मागणी अशी आहे की जी 100%ची अट आहे, एकतर धोकादायक इमारतीतील रहिवासी तयार होत असतील तर 100% भाडं घेणारी अट ही काढून टाका आणि त्याच्यातनं ज्यांना कोणाला भाडं पाहिजे ते द्या, परंतु किमान 50,000 किंवा 40,000 पेक्षा जास्त भाडं या ठिकाणी शासनाने द्यायला पाहिजे, तरच तुम्ही याच्यामध्ये यशस्वी व्हाल. कारण प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण अपघात घडलेले आहेत, प्राण आणि किंवा घरं द्या. आज तुमच्याकडे ट्रान्झिट तयार नाही आहे. अरे आम्ही किती वर्ष आम्ही सुद्धा मागणी करतोय, किती वर्ष यापूर्वी आम्ही ऐकत होतो की गिरण्यांच्या जागांवरती ट्रान्झिट बांधू. काही ठिकाणी आपण बांधले, खूप अपुरे आहेत ते आपण बांधले. त्याच्यापैकी काही आम्ही बीडीच्या रिडेव्हलपमेंटला दिले, काही गिरणी कामगारांना दिले आपण. परंतु खरं म्हणजे याच्यामध्ये प्रायोरिटी दाखवून जिथे माझ्या दक्षिण विभाग किंवा आमच्या मुंबई शहरामध्ये साधारणतः त्या घरापासून तर जुन्या इमारतीपासून 2 ते 3 किलो 4 किलोमीटरवरती घरात ट्रान्झिट उभं राहिलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने आता आम्हाला असं सांगितलं तर ट्रान्झिट पाहिजे तर तुम्हाला कांदिवलीच्या पुढे किंवा त्या ठिकाणी गोवंडीच्या आसपास तुम्हाला ट्रान्झिट दिलं जाईल. त्यामुळे तुमच्याकडे ट्रान्झिट तयार नसताना अशा तऱ्हेने लोकांना नोटीस काढणे हे देखील चुकीचं आहे. तर ट्रान्झिट तयार नसतील तर किमान तुम्ही 40,000 ते 50,000च्या आसपास त्याला तात्पुरत्या शिफ्टिंगसाठी घर भाडं दिलं पाहिजे. यासाठी शासन सकारात्मक आहे का? नंबर 1. नंबर 2 असं आहे की साहेब, आपण एल्फिस्टनचं ब्रिज त्या ठिकाणी उभारत असताना MMRDAच्या माध्यमातून त्या ठिकाणी लक्ष्मी बिल्डिंग किंवा अन्य एक बिल्डिंग या ज्या रोड लाईन मध्ये येत होत्या त्या रोडच्या ब्रिजच्या साठी धोकादायक म्हणून आपण त्यांना पर्यायी जागा दिल्या, त्यांना परमनंट शिफ्टिंग केली. परंतु आजही तिथे RLच्या मध्ये एक सूरज बिल्डिंग आहे, विरा बिल्डिंग आहे, डायविरा बिल्डिंग आहे, 3 बिल्डिंग आहेत. त्या इमारतीला आज धोकादायक म्हणून आपण नोटीस दिलेली आहे. लोकांची अशी इच्छा असते की धोकादायक इमारत आहे, मला रिपेअर करून मिळावी किंवा रिडेव्हलपमेंट व्हावी, पुन्हा मी याच जागेत यावं. परंतु कुठेही याची शाश्वती नसल्यामुळे लोक हवाल दिलायत. माझी आपणास या ठिकाणी प्रश्नवजा विनंती पण आहे की जर म्हाडाच्या माध्यमातून आपण 88(3) खाली कंपल्सरी ह्या 3 बिल्डिंगचं संपादन करून आज तुम्ही 33-24 सारखं चांगला DCR मध्ये प्रोव्हिजन केलेले आहे, का नाही म्हाडा त्यांच्याशी पार्टनरशिप करून, खाजगी बिल्डरशी पार्टनरशिप करून त्या ठिकाणी या 3 बिल्डिंगचा प्रस्ताव करत. माझी विनंती आहे की शासन तातडीने या 3 बिल्डिंगच्या संदर्भाने 33-24 अंतर्गत अथवा म्हाडा रिपेअर बोर्ड 88(3) खाली कंपल्सरी संपादन करून त्याच ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट केली जाईल का? शेवटची माननीय सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सुनील शिंदे साहेबांनी ज्या 3 इमारतींचा आत्ता उल्लेख केला, एल्फिन्स्टन कुठला एल्फिन्स्टनच्या तिथल्या, तर तो या लक्षवेधीमधला भाग जरी नसला तरी नाही या लक्षवेधीमध्ये त्याचा उल्लेख त्या इमारतींचा जरी नसला तरी तुम्ही जर स्वतंत्र पत्र मला दिलं तर त्या पत्राच्या आधारे मी म्हाडाकडनं तसा प्रस्ताव मागवून घेतो.
आणि तो प्रस्ताव तपासून त्याच्या बाबतीत योग्य निर्णय आपण करू. नंबर 1, फास्ट ट्रॅकवरचा उल्लेख आपण केला की एका कोर्टाच्या निर्णयानुसार आपल्याला या ठिकाणी ह्या सगळ्या केसेसमुळं किंवा या हायकोर्टच्या निर्णयामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या थांबल्या गेल्या. ह्या कोर्टाचा निर्णय लवकर लागण्याच्या दृष्टीने, तर मगाशी परब साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी सांगितलेलं आहे की आम्ही व्हीपीना मी स्वतः सूचना देतो, त्यांनी स्वतः मॉनिटर करावी सुप्रीम कोर्टातली केस, आणि क्लास 1 अधिकारी म्हाडाचा आमच्या या केससाठी स्वतंत्र दिल्लीमध्ये जेव्हा मॅटर असेल तेव्हा स्वतः तिथं आमच्या तुषार मेहता साहेबांना असिस्ट करायला, त्यांना मदत करायला, त्यांच्याकडे पाठपुरावा करायला या ठिकाणी आपण ठेवतो. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये लवकर कसा लागेल आणि तत्पूर्वी जर म्हाडाला कॉम्पिटंट अथॉरिटी डिक्लेअर करण्यासंदर्भात हायकोर्टनं नेमलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या जज लोकांच्या समितीचा तांत्रिक आणि कायदेशीर जर अडथळा नसेल तर या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात मी स्वतः बैठक घेण्याचं मान्य केलेलं आहे. निश्चितपणे या सगळ्यांचा विचार केला जाईल. प्रसाद. भाड्याच्या बाबतीत सुद्धा त्याच बैठकीमध्ये विचार करू.